नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। आता आपण आडगाव शिवारात आहे। आपण येथील नागरिकांकडून जाणून घेऊया की तुम्हाला कसा नगरसेवक हवा आहे। दादा काय सांगाल, नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे, कसा नगरसेवक हवा आहे तुम्हाला, काय सांगाल? येथे जी पंचवार्षिक महापालिकेची निवडणूक जी आहे ती या देशाची नव्हे तर आपल्या शहराची आणि गावाचा विकास करणारा जमिनीवरला एक कार्यकर्ता हवा आहे आपल्याला। एखादा देशाचा जो असेल किंवा त्याची बात वेगळी, ते पक्षाचा आहे तो, पण मला जमिनीवरचा कार्यकर्ता काम करणारा एक नागरिक त्याला नगरसेवक व्हायला पाहिजेत असं आम्हाला पाहिजे। कारण ते आमचे जे आडगाव परिसर जो आहे आतापर्यंत हा एखाद्याच्या आधिपत्याखाली आजपर्यंत काम करत आलेला आहे। जे नांदूर मानूर असो किंवा इतर, मी नाव नाही सांगत कोणाचं, पण त्यांच्या आधिपत्याखाली काम करत आलेलं आहे, किंवा नाही आम्हाला तसा नगरसेवक नको। त्यांनी आपलं मत मांडून आपलं काम केलं पाहिजे, आपल्या वार्डाचं काम केलं पाहिजे, आपले रस्ते क्लिअर केले पाहिजे। एखाद्याने सांगायचं नाही नाही तुम्ही हेच काम केलं पाहिजे तेच काम केलं पाहिजे, ते नकोय। आपला जो नगरसेवक होणार आहे त्यांनी आपलं नागरिकांचं मत ऐकून काम केलं पाहिजे, असं आम्हाला नगरसेवक पाहिजे। सध्या आडगावमध्ये कुठल्या समस्या आहेत काय सांगाल? सर्वात महत्त्वाची आडगावमध्ये ना रस्त्याची समस्या। रस्ते आम्हाला क्लिअर झाली पाहिजेत। जवळजवळ 10-20 वर्ष झाले रस्त्याची अजिबात कुठली नवीन रस्ते झाले नाही, फक्त एक मुरमाची पाटी खडी टाकली जाते, बस तेवढंच झालं। उमेदवार हा शिक्षित हवा की अनुभव संपन्न हवा, काय वाटतं आपणास? दोन्ही पण असायला पाहिजे। शिक्षित असला पाहिजे, त्याला तो अनुभव असणार आहे, त्यांनी ते कामं करून आणले पाहिजेत। महापालिकेकडनं किंवा जे प्रशासक आहे त्यांच्यावर दबाव आणून आपल्याला हे कामं करायची, त्यांना ते स्पॉट दाखवून ते कामं करून घेतले पाहिजे। प्रत्येक नागरिकाचे कामं केले पाहिजेत त्यांनी, असं आम्हाला नगरसेवक पाहिजे। माझ्यासोबत आणखी काही नागरिक आहे, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत। काय सांगाल, कसा नगरसेवक हवा आपल्याला? लोकशाही आणि पर्यावरण वाचवणार असं सगळ्या गोष्टीचं पाहिजे। अनेक उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे। उमेदवाराविषयी नाही बोलू शकत नाही, परंतु लोकांना लोकशाहीप्रमाणे मतदान झालं पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे। आपण अजून काही नागरिकांकडून जाणून घेऊया। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। आडगावमध्ये अनेक उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे। कसे बघता, काय विकास हवा आहे, काय सांगाल? मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि तुम्ही इथं आलं, तुम्हाला हे आडगाव वाटतं तुम्ही मला सांगा। तुम्ही आता मला प्रश्न विचारला तर तसाच मी तुम्हाला प्रश्न विचारतो। ही पंचवार्षिक निवडणूक आहे महापालिकेची, पण तुम्ही ज्या ठिकाणी आमची मुलाखत घेताय, या आडगावकरांची मुलाखत घेताय, पण ती जागा का तो एरिया तुम्हाला आडगावचं उपनगर वाटतं का? याचं उत्तर मला तुम्ही दिलं तर मला बरं वाटेल। मला असं सांगतो मी का इथं तुम्ही बघा आणि तुम्हाला बाथरूमला जायचंय, तुमच्यापैकी कोणाला बाथरूमला जायचं असेल, एखादी महिला किंवा जेंट्स, तर मला कृपया कुठं बाथरूम दाखवा। ही आमची खरी लोकशाहीची थट्टा आहे। यावेळेस परिवर्तन हवंय असं आपलं? परिवर्तन होईल का ना होईल ते मी सांगू शकत नाही। जनमताचा कौल शेवटला, जनतेला मतदान करायचंय, मतदान रूपाने नगरसेवक निवडायचं आहे, पण जनतेनं चांगला जागरूक असा नगरसेवक निवडावा। पण तुम्ही माझं एक प्रश्न उत्तर दिलं नाही का या ठिकाणी आडगाव हे वाटतं का, गाव नगर वाटतं का? एका झोपडपट्टी तरी बरी, असं आडगावचं स्टँड आहे बघा तुम्ही, स्टँड आहे का झोपडपट्टी? साधं लोकांना टप्पू टाका जागा चांगली नाही, पेठ हारसूलचा नाका तरी बरा वाटतो, असं आमचं आडगाव स्टँड वाटतंय बस। अजून काही नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया। काका काय सांगाल, कोणाला मतदान करणार यावेळेस? यावेळेस आम्ही राष्ट्रवादीला। का राष्ट्रवादी, का? चांगला उमेदवार आहे अतुल मते। काय प्रमुख समस्या आडगावमध्ये, काय सांगाल? 92 सालापासून साधं डांबरचं टाकलं नाही, खडीची पाटी सुद्धा टाकली नाही, रस्ते नाही, शौचालय नाही। कसा नगरसेवक कसा हवाय आपल्याला? नगरसेवक गावठाणामध्ये काही विकास झाला नाही, गावामध्ये पूर्ण ड्रेनेज सिस्टीम फेल आहे, नळाच्या पाण्याची व्यवस्था काही बरोबर नाही आहे। तर असं काम करणारा आणि अनुभवी माणूस, त्यांनी हे सर्व करून घेणारा माणूस आम्हाला पाहिजे बुवा आडगावमध्ये नगरसेवक, असे आमच्या गावठाणातल्या लोकांच्या इच्छा आहे। जे नवीन एरिया जो डेव्हलप झाला तर आपोआप सुधारणा होतात त्या एरियामध्ये, पण जे आता 20-22-25 वर्षावर महापालिका आहे
तर गावामध्ये काही सुधारणाच नाहीये. गावामध्ये ड्रेनेज सिस्टम 2-2, 4-4 दिवसांनी अर्ज करावा लागतो. गटार तुंबली का, तर ते सगळं फेल्युअर झालेलं आहे. ते नवीन सगळं करणारा माणूस पाहिजे, तो शासनाकडून मंजूर करून आणणारा पाहिजे. गावातलं ड्रेनेज सिस्टीम, नळ लाईन, या मूलभूत गरजा आहे गावामध्ये. आपण या ठिकाणी बघू शकतो अनेक मूलभूत गरजांचा अभाव या ठिकाणी आहे. अजून काही नागरिक आहेत ते बोलू इच्छितात. काय सांगाल? मला असं म्हणायचंय, जी आमचं खालचं तळ आहे त्याचा अजिबात विकास झालेला नाही. आणि जो पहिल्यापासून कार्यकर्ता काम करत आलेला आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता, त्याला निवडून द्यावे. अख्ख्या गावाने असा निर्णय घ्यावा, कुठलाही हे बघू नये तर मी या पक्षाचा आहे, मी त्या पक्ष बघून काम करू नका. कार्यकर्ता म्हणून काम करा, बघून त्याला मतदान केलं पाहिजे, एवढं माझं मत आहे.